विचार करा, आज आपल्या प्रत्येक भाजीत आणि सलाडमध्ये दिसणारा हा लाल भडक टमॅटो एकेकाळी युरोपमध्ये विषारी सफरचंद म्हणून ओळखला जायचा. ऐकूनच विचित्र वाटतंय ना? श्रीमंत लोक हे फळ खाऊन आजारी पडायचे. पण मग हा विषारी मानला जाणारा टमॅटो आपल्या भारतीय स्वयंपाकघराचा आणि बटर चिकनचा राजा बनला तरी कसा? चला, टमॅटोचा हा भन्नाट प्रवास जाणून घेऊया. जरा 16व्या शतकातल्या युरोपची कल्पना करा. एक नवीन अनोखं फळ तिथे पोचलं होतं, पण त्याची चव घेण्याऐवजी लोक त्याला प्रचंड घाबरत होते. का? कारण युरोपातल्या श्रीमंत लोक त्यांच्या चकचकीत कथिलाच्या प्लेट्समधून टोमॅटो खाल्ल्यानंतर एक एक करून रहस्यमयरित्या आजारी पडू लागले आणि काही जणांतर चक्क मृत्युमुखी पडले. पण गंमत म्हणजे खरा गुन्हेगार टोमॅटो नव्हताच, तर त्यांच्या त्या महागड्या प्लेट्समधील शिसं होतं. व्हायचं काय की टोमॅटोमधील नैसर्गिक अंमलामुळे प्लेटमधलं शिसं विरघळायचं आणि लोकांना विषबाधा व्हायची. बघा, एका छोट्याशा रासायनिक प्रक्रियेमुळे एक केवढा मोठा गैरसमज निर्माण झाला, जो कित्येक शतक टिकला. मग या गैरसमजातून वाचून हे फळ जगभर कसं पसरलं? त्याचा प्रवास युरोपमध्ये पोहोचण्याच्या खूप खूप आधीच सुरू झाला होता. टोमॅटोची गोष्ट सुरू होते थेट दक्षिण अमेरिकेच्या अँडीज पर्वतरांगांमधून, जिथे तो, विश्वास बसणार नाही, पण वाटाण्या एवढ्या लहान जंगली बेरीच्या रूपात उगवत होता. पण मग मेक्सिकोमधील अझटेक लोकांनी ह्या फळाची खरी ताकद ओळखली. त्यांनी मोठ्या प्रमाणावर त्याची लागवड केली आणि त्याला नाव दिलं टोमाटल, ज्याचा अर्थ होतो रसाळ फळ. आणि बघा, हेच नाव थोड्याफार फरकाने आजही आपण वापरतो. म्हणजे बघा, मेसो अमेरिकेच्या प्राचीन संस्कृतीपासून ते स्पॅनिश संशोधकांपर्यंत आणि मग पोर्तुगीज व्यापाऱ्यांमार्फत भारतात येईपर्यंत टोमॅटोचा हा जागतिक प्रवास म्हणजे शतकानुशतके चाललेली एक भन्नाट कहाणी आहे. आणि गंमत म्हणजे युरोपात याचं स्वागत पण वेगवेगळ्या प्रकारे झालं. एका बाजूला ब्रिटिश याला विषारी सफरचंद म्हणून घाबरत होते, तर दुसऱ्या बाजूला इटालियन लोकांनी त्याला पोमिडिओरो म्हणजे सोन्याचं सफरचंद म्हटलं आणि फ्रेंच तर त्याच्या प्रेमातच पडले. त्यांनी त्याला नाव दिलं पॉम डी आमोर म्हणजे प्रेमाचं सफरचंद. बघा, प्रेम की धोका, सगळा दृष्टिकोनाचा खेळ. पण टोमॅटोच्या प्रवासातला सगळ्यात रंजक भाग तर आपल्या भारतात घडला. एक परदेशी अनोळखी फळ आपल्या स्वयंपाकघराचा अविभाज्य भाग बनलं तरी कसं? 16व्या शतकात जेव्हा पोर्तुगीजांनी टोमॅटो भारतात आणला, तेव्हा सुरुवातीला त्याच्याकडे खूप संशयाने पाहिलं गेलं. लोकांनी त्याला चक्क विलायती वांग असं नाव दिलं, म्हणजे एक परदेशी भाजी जी लोकांना काही केल्या आपली वाटेना. पण खरी क्रांती घडली ती खूप खूप नंतर, थेट 1950च्या दशकात. भारतात बदलाचे वारे वाहत होते आणि या बदलामध्ये टोमॅटो एक हिरो ठरणार होता. फक्त 2 पदार्थांनी सगळं चित्रच पालटून टाकलं, बटर चिकन आणि दाल मखनी. दिल्लीतल्या पंजाबी रेस्टॉरंट्सनी या डिशेसमध्ये टोमॅटो प्युरीचा इतका सुंदर वापर केला की संपूर्ण भारताला एका नव्या चवीची ओळख झाली. पण ह्या पदार्थांमध्ये टोमॅटो इतका हिट का झाला? ह्याचं उत्तर दडलंय एका खास शक्तिशाली चवीमध्ये. आपण बोलतोय उमामीबद्दल. ही एक 5वी चव आहे, म्हणजे गोड, आंबट, खारट, कडू या पलीकडची. ही तीच दाट, रुचकर चव आहे जी आपल्याला सोया सॉसमध्ये, मशरूममध्ये आणि हो, विशेषतः शिजवलेल्या टोमॅटोंमध्ये सापडते. ही चव पदार्थाला एक वेगळीच मजा आणते. आणि म्हणूनच जुनी लोकं गमतीने म्हणतात की स्वयंपाक चांगला जमत नसेल ना, तर भाजी टोमॅटो घाला. यातून हेच दिसतं की टोमॅटो म्हणजे उत्तम चवीचा जणू काही एक मॉडर्न शॉर्टकटच बनला होता. पण टोमॅटो फक्त चवीचाच बादशाह नाहीये, तो पोषणाचा सुद्धा एक खजिना आहे, विशेषतः जेव्हा त्याला एका विशिष्ट पद्धतीने तयार केलं जातं. टोमॅटोमधला खरा हिरो आहे लायकोपीन. हा एक खूप शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक सुपर हिरो आहे, जो आपल्या शरीराला हृदयरोग आणि काही प्रकारच्या कर्करोगांपासून वाचवण्यासाठी मदत करतो. आणि इथेच एक मोठी गंमत आहे. कच्च्या टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं, हे खरं आहे. पण जेव्हा आपण टोमॅटो शिजवतो तेव्हा त्यातील लायकोपीन नावाच्या सुपर हिरोची ताकद अनेक पटीने वाढते. म्हणजे शिजवलेला टोमॅटो आपल्या आरोग्यासाठी कच्च्यापेक्षाही जास्त फायदेशीर ठरतो. म्हणून टोमॅटोची सगळी सुपर पॉवर मिळवायची असेल तर त्याला नेहमी शिजवून खा. आणि हो, त्यात ऑलिव्ह ऑइलसारखं थोडं तेल घातलं तर उत्तमच.
कारण यामुळे शरीराला त्यातील सर्व पोषक तत्व व्यवस्थित शोषून घेता येतात. आणि आजची परिस्थिती काय आहे? आज आपला भारत जगातला दुसरा सर्वात मोठा टोमॅटो उत्पादक देश आहे. विचार करा, एकेकाळी ज्याला विषारी समजलं जायचं तोच टोमॅटो आज जागतिक बाजारपेठेत इतका महत्वाचा आहे. केवढा मोठा बदल आहे हा. आणि आपण फक्त एकाच प्रकारच्या टोमॅटोबद्दल बोलत नाही आहोत. आपल्या भारतात तब्बल 7,500पेक्षा जास्त वेगवेगळ्या जाती पिकवल्या जातात. प्रत्येक हवामानासाठी आणि प्रत्येक चवीसाठी वेगळी. ही आहे टोमॅटोची खरी दुनिया. तर एका विषारी सफरचंदापासून ते स्वयंपाकघराच्या राजापर्यंतचा टोमॅटोचा हा अविश्वसनीय प्रवास आपल्याला हेच शिकवतो की अगदी साध्या दिसणाऱ्या गोष्टींमागेही एक नाट्यमय आणि आश्चर्यकारक इतिहास लपलेला असू शकतो. जरा विचार करा, तुमच्या स्वयंपाकघरातल्या आणखी कोणत्या पदार्थाची अशीच एखादी रंजक कहाणी असेल?